मंठा तालुक्यातील तळणी परिसराची जीवनदायिनी असलेल्या पूर्णा नदीचे लचके तोडण्याचे काम वाळू चोर करत असून यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत असून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे। 1 महिन्यापासून कारवाया पूर्णपणे थांबलेल्या आहेत। मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे या काही दिवसांपासून रजेवर गेल्या असल्यामुळे वाळू चोरांना मोकळे रान मिळाले असून नियुक्त केलेले पथक हे नावालाच असून गस्त घालताना फोटो टाकून वाळू बंद केल्याचे दाखवत वरिष्ठांची दिशाभूल करतात। पूर्णा नदी काठावरील खोरवड, देवठाणा, उसवट, टाकळखोपा, कानडी, वाघाळा, किर्ला, भुवन, केंधळी, पोखरी, वझर, सरकटे यांच्यासह अनेक ग्रामपंचायतच्या हद्दीतून रोज दिवस रात्र शेकडो ब्रास वाळू उपसा होत असून हे गावे अवैध वाळू उपसाचे केंद्र बनले आहे। मागील महिन्यात कानडी येथे उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने कानडी येथील पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू भरण्याच्या उद्देशाने आलेल्या 11 टेम्पो आणि 2 जेसीबीचे क्रमांकाची नोंद केली होती। याच अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना कारवाई करण्यासाठी पत्र दिले असून परंतु अद्यापही कुठलीच कारवाई या प्रकरणात झाली नाही। या कारवाई संदर्भात प्रभारी तहसीलदार यांना विचारले असता कानडी येथे उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाच्या मार्फत केलेल्या कारवाईत 11 टेम्पो आणि 2 जेसीबी मालकांची नावे समजावी म्हणून आरटीओंना पत्र दिले आहे। या संदर्भात निश्चित कारवाई होणारच असल्याचे प्रभारी तहसीलदार कल्याण काळदाते यांनी सांगितले। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।